मोडेल ती. त्रिनयन देव्यै नमः. सर्पदेवस्य विजय. विरोचक वधाने सूर असुर युद्धावर पडदा पडोनी भविष्य कलह उद्भवो नये म्हणून उभय पक्षात तह योजनासे. तहान्वये विसवेस नगरीचा कारभार. विरोचक पुत्र त्रिनयन भक्त. दैत्यराज अकंपन पाहुनी शांती प्रस्थापित करते. त्या विरोचकाचा मुलगा विरोचक त्याच्या ह्या मुलाबद्दलच बोलत होता, अकंपन. आणि त्यावेळी त्या दोघांमध्ये झालेल्या तहाबद्दल लिहिलं इथे. अकंपन देवी आईचा भक्त होता. दोन्ही पक्षातून आगळीकी घडिता देहदंड देण्यात येईल. दैत्यराज अकंपनच्या बलिदानाने देवी प्रसन्न झालीसे. म्हणून देवी खुद्द कलियुगात अकंपनास आपल्या अंतिम कन्येची संतान म्हणून जन्मास आणून तहाची पूर्तता करेल. अंतिम कन्या म्हणजे तू. किंतु चंद्रमा तोची असला तरी शुक्ल पक्ष प्रबळ की कृष्ण पक्ष ह्यावर पौर्णिमा अमावस ठरते. तैसेचे ह्या पुत्राचे गर्भधारणा अवस्थेत असताना होईल. गर्भधारणा अवस्था प्राथमिक अवस्थेत असताना शिशु गतजन्मी विरोचकाचा पुत्र म्हणून असुरी शक्तींकडे ओढ घेई की मातेप्रमाणे ईश्वरी गुणांकडे. हे तत्क्षणी कोण प्रबळ ह्यावर निश्चित होईल. म्हणजे तुझ्या पोटी विरोचकाचा मुलगा जन्माला येणार आहे, पण तो दैत्य नसेल. तो तुझ्या माझ्यासारखा देवी आईचे संस्कार असणारा असेल. त्या ध्वज देवी आईने का दिला होता ते कळलंय आता. आपण हा ध्वज देवी आई पाशीच ठेवूया. देवी आईच ठरवेल आता काय करायचं ते.
मित्र म्हणून नेत्राच्या गर्भात मी विरोचकाचा अंश सोडलाय. आता नेत्राच्या गर्भात विनय नेता नाही, विरोचकाचा अंश वाढतोय. नेत्रा, कुठे आहात तुम्ही? काम झालं? ओके, ग्रेट. सांभाळून या परत. बाबा, गुड न्यूज आहे. नेत्रा आणि इंद्राने आत्ता ज्या कामासाठी गेले होते ते काम झालंय. विरोचक कुठे? बाबा, काय झालं? चेहरा असा का झालाय तुमचा? बाबा बोला ना प्लीज, काय झालंय? विरोचक विरोचक म्हणाला की त्याचा अंश त्याने मित्राच्या पोटात सोडलं. मित्राच्या पोटी विरोचकाचा अंश वाढतोय. इथे काय करतेयस? विरोचक असेल ना? विरोचक आहे पाड. हिला काय झालंय? काय माहिती. विरोचक मेलाय का? आपण बघूया का? नाही काकुमा, बाबा, नेत्रा आणि इंद्राने आत्या आल्यात बाहेर. मी आत्यांना सांगितलं गाडी गेट बाहेरच पार्क करायला. मग आपण बाहेर जाऊया का?
सगळं ठीक आहे ना? नेत्रा काय घडलं एक्झॅक्टली तिकडे? काय लिहिलंय ध्वजावर? आम्ही तो ध्वज देवी आईच्या पायाशी ठेवला आणि बराच वेळ थांबलो पण काहीच घडलं नाही. आणि मग अचानक पहाटे 4 वाजता सूर्यप्रकाश आला, ध्वजावर पडला आणि आम्हाला मजकूर दिसला. नेत्रा, नेत्रा तू बरी आहेस ना? हो. इंद्राणी ताई ठीक आहे मी. बरं शेखर भाऊजी, विरोचकाला काय झालंय? म्हणजे आधी तो शुद्धीत नव्हता, नंतर तो खोकत खोकत उठला. विरोचकाला शुद्ध आली? हो, पण थोडा वीक वाटतोय. काकुमाकडे पाणी पण मागत होता. म्हणजे काय झालंय? बाबा सगळं ठीक आहे ना? आपण नंतर बोलूया. तुम्ही आधी आराम करत, मी आत्ताच आला, दमल्यात. तुम्ही फ्रेश तवा. विरोचकाला शुद्ध आली, तो कधी येऊ शकतो. बाबा नक्की काय झालंय? मी सांगते ना, तू आपण नंतर बोलूया ना. तुम्ही आधी फ्रेश तवा. अद्वैत, नेत्रा चल तू, आपण बोलूया. इंद्राणी प्लीज चल. काय झालंय भाऊजी? काही टेन्शन आहे का? नाही, मग तेजासाठी तन्मय उठले. नाही, त्यांना सांगत जपून राहा, काळजी घ्या आणि विरोचकाशी बोलायला जाऊ नका. ही ह्या एवढ्या मोठ्या रहस्याची उकल आता झाली. त्या तहाबद्दल कळणं खूप महत्वाचं होतं. आम्ही मग तो ध्वज तिथेच ठेवला देवी आईपाशी आणि निघालो. विरोचकाच्या मुलांनी देवी आईशी तेव्हा तह केला होता आणि म्हणूनच विरोचकाने येऊन हिला सांगितलं होतं की तहासारखी चूक तो पुन्हा करणार नाही. साहेब, आपलं बाळ म्हणजे देवी आईने विरोचकाच्या मुलाला दिलेला आशीर्वाद आहे. कलियुगात माझ्या पोटी विरोचकाचा मुलगा जन्म घेणार, पण त्याच्यामध्ये कुठल्याही दैत्याचा अंश नसेल. त्याच्यावर देवी आईचे संस्कार असतील. काय झालं? हा, तुम्ही दोघं एवढे घाबरताय का? हा सगळा युद्धाचाच भाग आहे. नेत्रा मला सांग, तू ठीक आहेस ना? म्हणजे तुला काही त्रास झाला नाही ना? आधीसारखं पोटात वगैरे दुखलं नाही ना तुझ्या? नाही साहेब, अजिबात दुखलं नाही. काय झालंय मला सांगा. मी आल्यापासून बघते
तुम्ही दोघेही घाबरले आहात काही? बाबा, तुम्ही मगाशी म्हणालात ना, तुम्ही सांगाल काय झालंय. सांगा मला, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? चल फाल्गुन. मला बोलायचं तुझ्याशी. एक काम कर, तू जा, मी येते. नाही, मी थांबते. अगं खरंच जा, मी मागून येते. नाही, मी नाही जाणार. जा ना आता, नाहीतर मी तुला. तू असं करणार असशील ना तर मी नाही थांबणार. आणि हे असं करायचे दिवस गेलेत आता तुझे. आणि असल्या धमक्या यापुढे कुणालाही कधीही द्यायच्या नाही, नाहीतर मी सुद्धा थांबणार नाही तुझ्या पुढे. फाल्गुनी, हिने असं परत केलं ना तुझ्या बरोबर तर मला सांग, ठीक आहे? आता जातो. काय झालंय चिडायला? चिडायला काय झालंय म्हणजे? साधं पाणी नाही देता आलं तुला. मला काय काम करणार आहेस माझं? केदार हवाय की नको आहे? हवाय ना, केदार हवाच आहे ना. पण मी तुझं काम करायचं, तुझं ऐकायचं म्हणजे नक्की काय करायचंय तुम्हाला सांगितलंच नाहीयेस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तुझं काम करण्याआधी, तुझं ऐकण्याआधी मला पुरावा हवाय केदार सुखरूप असल्याचा. तू पुरावा दे, पुढचं पुढे बघू. लक्षात येतंय? पुरावा हवाय. जितक्या लवकर तू पुरावा देशील ना तितक्या लवकर मी तुझं काम करेन. सांगा मला, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? हा, सगळं ठीक आहे. अगं, देवी आईच्या कृपेमुळे सगळे व्यवस्थित घडले. आपल्याला ध्वजाचं रहस्य कळलंय. मी काय म्हणतो, तुमच्या दोघींची दगदग झाली. जरा आता आराम करा. इंद्राणी, आराम करा तू. नाही, मला खरं खरं सांगा, काहीतरी झालंय. तुम्ही काही लपवताय का आमच्यापासून? खरंच काही लपवत नाहीये. लपवायचं काय? विरोचकाला कळलंय ध्वजाबद्दल. ध्वज आपण काढून घेतला हे विरोचकाला कळलंय. शेखर, हे कधी ना कधी होणारच होतं ना. त्यात एवढं घाबरायची काय गरज आहे? आणि विरोचक आता काहीही करू शकणार नाही हे लक्षात येतंय का तुमच्या? आणि नेत्रा, तू विरोचकापासून लांब राहा. आणि आज खूप दगदग झाली तुझी. आता आराम कर, आपण बोलूया नंतर. चला. साहेब, तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? तुमच्या लक्षात येत आहे का, विरोचकाच्या मुलांनी देवी आई बरोबर केलेला तह म्हणजे एक प्रकारे विरोचकाची हार आहे. नाहीतर आत्ता आपण याविषयी नको बोलायला. तू थकलीस नको. तू तर झोप शांतपणे. चल, आराम करत.